वेलकम टू मिनी ब्लॉग. तर मी इथं भाजते फणसाच्या बिया, कुणी त्याला फणसाचे गरे पण म्हणतं. तर फणसाचे गरे नाही तर कटरच्या बिया. तर आमच्या इकडं कटरच्या बिया म्हणतात, कोकणामध्ये फणसाचे गरे म्हणतात. त्याच्यामध्ये मस्त असं काजू आणि बी निघतं ना, तर त्याला मी थोडेसे हळद मीठ टाकून मस्त बॉईल करून घेते. थोडंसं बॉईल झालं की पुन्हा आपल्याला तेच पाणी आटू देऊन त्याच्यामध्ये थोडंसं लास्टला भाजून घ्यायचं. कारण की हलकं भाजल्यानं त्याच्यावरचं जे टप्पर आहे ना, ते आपसेच असं बाजूला साईडला होऊन जातं आणि खायला एकदम अप्रतिम निघतात. आणि अशा शिजल्यात ना की खूप छान अशा शिजल्यात. आणि तुम्ही बघू शकता असं मी सगळं भाजून व्यवस्थित घेतलं आहे. आणि खायला पण इतक्या खमंग खूप पौष्टिक असं असतात. जसं काय आम्ही टूरला गेलो होतो तर तेव्हा घेतलं होतं पिकलेलं कटर, तर त्याच्या बिया चुकून गाडीतच राहिल्यात. आज मला भेटल्या तर स्वच्छ धुवून मस्त बॉईल करून मी घेतल्यात. आणि खायला एक नंबर अशा भारी लागतात. आणि ह्याची भाजी पण ग्रेव्ही आपण काजूची कशी काजू करी करतो तशी ह्याची भाजी पण एक नंबर होती. तर आज तर मी ह्या बिया ज्या आहेत मस्त भाजून खाल्ल्यात. आणि दुसऱ्या वेळेस जे आहे ते मी ह्याची भाजी पण करणार आहे, तुमच्यासोबत शेअर पण करीन. तर कुणाला आवडतात अशा भाजलेल्या बिया खायला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.